नमस्कार, मी प्रियंका. शंखनाथ न्यूज चॅनलच्या मराठी बातमीपत्रात आपलं स्वागत करते. पाहुयात आजच्या काही मुख्य बातम्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षामध्ये अभिनेता गोविंद आहुजा यांनी प्रवेश केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पत्रकार परिषद बोलावली होती. या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अभिनेता गोविंदासोबतच दाखल झाले. शिंदे यांनी भगवा झेंडा हातात देत गोविंदाचे पक्षात स्वागत केलं. यानंतर आता एकीकडे शिंदे काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. शंखनाथ न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आगामी लोकसभा निवडणुकीत किती जागा मिळणार याबाबत अद्याप निश्चित आकडेवारी समोर आलेली नाही. तरी देखील त्यांनी आपल्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये दिलीप वळसे पाटील यांना देखील स्थान देण्यात आलं आहे. मात्र दिलीप वळसे पाटील यांचा अपघात झाल्यामुळे ते काही दिवस आराम करणार आहेत. राहत्या घरातच पाय घसरून पडल्यामुळे त्यांच्या हाताला फ्रॅक्चर झाला आहे. त्यामुळे डॉक्टरांनी त्यांना विश्रांती घेण्याचा सल्ला दिला. अजित पवार यांचे स्टार प्रचारक दिलीप वळसे पाटील हे आता कधी प्रचाराला सुरुवात करतात याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे. शंखनाथ न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट. संजय राऊत यांनी आमच्या पाठीत खंजीर खुपसला. आम्हाला आघाडीच्या भ्रमात ठेवून लोकसभा निवडणुकीत जागा पाडण्याचे कारस्थान रचले असा गंभीर आरोप गुरुवारी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. रश्मी बर्वे यांचे जात प्रमाणपत्र समितीनं रद्द केलं आहे. त्यामुळे लोकशाही मार्गानं जनतेच्या दरबारात जाऊन निवडणूक लढणाऱ्या रश्मी बर्वे यांच्यावर आज अन्याय झाला असल्याचं विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे. काँग्रेसच्या रामटेक लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार रश्मी बर्वे यांचे जात वैधता प्रमाणपत्र जिल्हा जात पडताळणी समितीनं रद्द केलं आहे. यामुळे त्यांच्यावर उमेदवारी अर्जाबाबत होण्याची टांगती तलवार लटकली आहे. यावरून काँग्रेसने सत्ताधारी भाजपवर निशाणा साधला आहे. शंखनाथ न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट. यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघात दुसऱ्या टप्प्यात 26 एप्रिल रोजी मतदान घेण्यात येणार आहे. त्यासाठी आजपासून नामांकन प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली आहे. 4 एप्रिल पर्यंत उमेदवारांना नामांकन दाखल करता येणार आहे. 8 तारखेला नामांकन परत घेण्याचा अखेरचा दिवस आहे. 100 मीटरच्या आत जमाव येण्यास बंदी आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात पोलिसांचा तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. शंखनाथ न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट. यवतमाळ जिल्ह्यामध्ये यवतमाळ वाशिम एक पूर्ण लोकसभा मतदारसंघ आहे. त्याच्यासोबत हिंगोली उमरखेड आणि तसेच चंद्रपूरचे लोकसभा मतदारसंघाचे आर्णी आणि वणी असे 2 असेंब्ली कॉन्स्टिट्युन्सी पण आपल्या जिल्ह्यामध्ये आहे. आचारसंहिताच्या कोणतेही उल्लंघन होऊ नये याच्यासाठी आपले इंटर डिस्ट्रिक्ट बॉर्डर, इंटर स्टेट बॉर्डर सर्व ठिकाणी चेकपोस्ट लावण्यात आलेला आहे. त्या ठिकाणी प्रत्येक टीममध्ये एक एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट, त्यांच्यासोबत 2 ते 3 पोलीस कर्मचारी आणि ज्या ठिकाणी एक्साईज डिपार्टमेंट किंवा फॉरेस्ट डिपार्टमेंटचे ऑफिसर लागणार आहेत ते सर्व ठिकाणी त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. असं जिल्ह्यामध्ये आपण 24 चेकपोस्ट आपण वेगवेगळ्या ठिकाणी अपॉइंट केलेले आहे. त्याच्यासोबत प्रत्येक असेंब्ली कॉन्स्टिट्युन्सीमध्ये आपण फिरते पथक 3 ते 4 फिरते पथक प्रत्येक असेंब्ली सेगमेंटमध्ये पण अपॉइंट केलेले आहे. ज्या ठिकाणी कोणतेही आचारसंहितेचे उल्लंघन वगैरेची तक्रार येत आहे त्यासाठी व्हिडिओग्राफी आणि त्या ठिकाणी त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी व्हिडिओ सर्व्हिलन्स टीम ही पण अपॉइंट केलेली आहे. तसेच निवडणूकमध्ये लागणारा खर्च कॅन्डिडेटचा असेल किंवा दुसऱ्या लोकांचा असेल त्याच्यासाठी सुद्धा व्हिडिओ व्हिविंग टीम आणि अकाउंटिंग टीम आपण प्रत्येक ठिकाणी ठेवली आहे. प्रत्येक पॉलिटिकल पार्टीचं कोणते ऑर्गनायझेशन त्यांना करायचं असेल, कोणते मिरवणूक, रॅली, कोणते कार्यक्रमाची परवानगी घ्यायची असेल तर त्यासाठी कलेक्टर ऑफिसला तसेच असेंब्ली कॉन्स्टिट्युन्सीला ARO लेवलला सुद्धा एक एकल खिडकीची आपण सुविधा उपलब्ध करून दिली आहे आणि ऑनलाईन सुविधा पोर्टलमार्फत सुद्धा ते त्याच्यासाठी अर्ज करू शकतात. तसेच नागरिकांना जर आचारसंहितेच्या उल्लंघनाची कोणती तक्रार करायची असेल तर त्यासाठी सी विजिल म्हणून एक ॲप आहे. त्याच्यामध्ये ते तक्रार नोंदवू शकतात. फोटो किंवा व्हिडिओ काढून आम्ही 100 मिनिटाच्या आत त्याच्यावर FST फिरती पथक वगैरे पाठवून त्यांच्यावर कारवाई करत आहोत. प्रेमात असलेले प्रेमवीर भावनेच्या आहारी जाऊन आपली प्रणयी दृश्य रेकॉर्ड करतात. आपल्या जोडीदाराला नग्न फोटोज पाठवतात. मात्र जेव्हा या प्रेमवीरांचा जोडप्यांचा प्रेमभंग होतो
तेव्हा मात्र सुडाने पेटलेल्या या प्रेमवीरांकडनं याच व्हिडिओ फोटोचा गैरवापर केला जातोय। यातूनच जन्म घेतलाय रिव्हेंज पॉर्नने। रजत नागरी खामगावात सध्या असेच काही व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत। आता हे व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यांचा शोध पोलीस प्रशासन सायबर विभागाच्या मदतीने घेत आहे। प्रेमभंग झालेल्यांसोबत ना राहू शकलेल्या किंवा इतर कुणासोबत तरी विवाह केलेल्या जोडीदाराला अद्दल घडवण्यासाठी किंवा सूड उगवण्यासाठी प्रेमात असताना भावनेच्या आहारी जाऊन रेकॉर्ड केलेली प्रणय दृश्य, एकमेकांना पाठवलेलं नग्न फोटो सोबतचे व्हिडिओ बदनामी करण्याच्या उद्देशानं पॉर्न साइटवर टाकण्यात येतात किंवा सोशल मीडियावर व्हायरल केली जातात। एकमेकांना बदनाम करण्यासाठी या अशा मार्गाचा अवलंब करणं याला सायबर क्राईमच्या भाषेत म्हणतात रिव्हेंज पॉर्न। रिव्हेंज पॉर्नच्या गुन्ह्यानं सध्या प्रचंड धुमाकूळ घातलाय। बुलढाणा जिल्ह्यातील पोलिसांच्या सायबर क्राईम सेलकडे अशा तक्रारी प्राप्त झाल्यापासून खामगाव पोलीस अशाचा शोध घेत आहेत। दरम्यान कुणाचे प्रायव्हेट तथा पॉर्न व्हिडिओ बाळगणे, व्हायरल करणे कायद्यानं गुन्हा असून खामगावात अशा व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या संदर्भात तक्रार प्राप्त झाली असून त्या तक्रारीच्या अनुषंगानं सायबर विभागाची मदत घेतल्या जात आहे। लवकरच असे व्हिडिओ व्हायरल करणारे जेरबंद केले जातील असा इशारा खामगावचे अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात यांनी दिला आहे। खामगाव शहरामध्ये बऱ्याचशा मोबाईलमध्ये एक पोर्नोग्राफिक कंटेंट असणारे वेगवेगळे व्हिडिओज, काही चित्र शेअर करत असल्याबाबतचे एक निनावी अर्ज खामगाव शहर पोलीस स्टेशनला प्राप्त झालेलाच आहे। त्याच्याबाबत पोलीस स्टेशनला चौकशी चालू आहे। याच्यामध्ये बरेचसे आपल्या गावातील व्यक्ती विनाकारण अशा स्वरूपाचं कंटेंट वेगवेगळ्या मोबाईलमध्ये व्हॉट्सअप ग्रुप असेल किंवा अन्य सोशल मीडियाच्या माध्यमातून ते प्रसारित करताना दिसत आहेत। असे काही लक्षातही आलेले आहेत। आपण सायबरकडून त्याच्याबाबत माहितीही घेतो आहे आणि अशा संबंधित सर्व व्यक्तींच्या विरोधात कायदेशीर निश्चितपणाने कारवाई केली जाणार आहे। कारण प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्सेस हा पोक्सोचा जो कायदा आहे याच्यामध्ये पोर्नोग्राफिक कंटेंट शेअर करणं, मोबाईलमध्ये ठेवणं, बघणं याच्या बाबतीमध्ये गुन्हा म्हणून ते गणलं गेलेलं आहे। आणि अशा स्वरूपाचं जर कंटेंट आपल्या मोबाईलमध्ये आढळलं, आपण शेअर केलेलं आढळलं, त्याच्यावर कुठली कॉमेंट्स किंवा काही करताना आढळलं तर निश्चितपणाने ते गुन्हेगारी कृत्य आहे। आपल्या खामगावमध्ये असे बऱ्याच व्यक्तींकडच्या बाबतीत असं करताना दिसत आहेत। या सर्व व्यक्तींच्या विरोधात निश्चितपणाने कायदेशीर कारवाई आता केली जाणार आहे। शंखनाथ न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट। तर हे होतं आजचं बातमीपत्र। पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात। तोवर बघत राहा शंखनाथ आवाज सत्याचा। नमस्कार। सर्व प्रकारच्या पाळीव प्राण्यांसाठी अत्यंत गुणकारी इनोटॉक्स पौष्टिक आहार। नैसर्गिक वापरा, केमिकल टाळा। इनोटॉक्ससह रोगराईस आळा घाला। पशुखाद्य टेक्नॉलॉजिकल ऑडिटिव्ह उत्पादनासाठी महाराष्ट्रातील सर्व जिल्हे व तालुक्यात डीलर्स नेमणे आहे। अधिक माहितीसाठी संपर्क करा 8446625542 738775157।